लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर. लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. आतापर्यंत जवळपास 2 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती बालकल्याण विभागानं दिली. आज रात्री उशिरापर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. ते काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3000 जमा झाला आहेत. त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत. पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील. राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 22 एप्रिल बुधवार 100% घोडसुद्धा होतच आहे. कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 22 एप्रिल बुधवार रोजी मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचा 22 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. खऱ्या अर्थाने 16 जिल्ह्यामधील 40,00,000 बहिणींचे मार्च महिन्याच्या 21 हप्त्याचे आणि एप्रिल महिन्याच्या 22 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. कारण आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. पात्र बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. बघा, लाडक्या बहिणींना आका मार्च महिना संपून गेलेला होता आणि आता एप्रिल महिना सुद्धा संपत आलेला होता. म्हणजेच एप्रिल महिना संपायला शेवटचे फक्त 8 दिवस शिल्लक राहिलेले होते. त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटत होता की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, आतापासून पैसे येणार नाही, अशा प्रकारची चर्चा लाडक्या बहिणींमध्ये सुरू होते. अशा प्रकारची माहिती सरकारकडे गेलेली होती. सरकारला वाटलं की या ठिकाणी आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये गैरसमज पसरायला सुरुवात झालेली आहे. उशीर झाल्यामुळे लाडक्या बहिणींना वाटत आहे की लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे, त्यामुळेच पैसे येत नव्हते. परंतु लाडक्या बहिणींना तुमचा गैरसमज दूर करण्यासाठी आणि तुमची नाराजी दूर करण्यासाठी तुमच्या खात्यामध्ये एक नाही तर डायरेक्ट 2 हप्त्यांचे पैसे आता सोडले जात आहे. आज सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. त्यामुळे आज 16 जिल्ह्यामधील 40,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा केले जात आहेत. तर आपण बघून घेऊयात की ज्या 16 जिल्ह्यांमध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये सोडण्यात आलेले आहेत, तर हे 16 जिल्हे कोणकोणते आहेत, तर त्या 16 जिल्ह्यांची यादी सविस्तर पद्धतीने वाचून दाखवत आहे. सविस्तर 16 जिल्ह्यांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचा 22 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा होऊन जातील आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना ज्या 16 जिल्ह्यांमध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये सोडले जात आहेत, तर त्या 16 जिल्ह्यांच्या यादी सविस्तर पद्धतीने पाहायची आहे. यासोबत लाडक्या बहिणींना ज्या 10 बँकांमध्ये हे पैसे सर्वात अगोदर सोडले जात आहेत, तर त्या 10 बँकांच्या यादी सुद्धा वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचे 1500 रुपये, फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आलेले असतील आणि आता तुम्ही मार्च महिन्याच्या 1500 रुपयांचे आणि एप्रिल महिन्याच्या 1500 रुपयांची म्हणजेच 2 हप्त्यांचे 2 महिन्यांच्या 3000 रुपयांची वाट पाहत असाल, तर तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना मागच्या 2 दिवसांपूर्वी GR काढण्यात आलेला होता. GR काढण्यात आल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये आता पैसे सोडले जात आहेत. तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपली जात आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. परंतु अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागलेला आहे आणि तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत. आता आपण पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे.
सविस्तर 16 जिल्ह्यांची यादी पाहायची आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची यादी बघून घ्या. परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे कशामुळे उशिरा येत आहेत याचे एक मुख्य कारण उघडकीस आलेलं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये युद्ध सुरू होतं. त्यामुळे पैसे वेळेवरती आलेले नव्हते. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, उशीर झालेला होता. परंतु जरी उशीर झालेला असला तरी पण तुमच्या खात्यामध्ये आता 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये सोडले जात आहेत आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडके बहिणींनो, आता आपण पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची यादी सविस्तर वाचून दाखवत आहे. सविस्तर तुम्ही 16 जिल्ह्यांची यादी पाहायची आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल त्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि त्या लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता आपण पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची यादी पाहत आहोत. 16 जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्व मिळून किती पैसे सोडले जात आहेत, कोणाकोणाला पैसे सोडले जात आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येत आहेत याचीच माहिती तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, योजनेच्या लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला पैसे येऊन जातील आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये फक्त मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे सोडले जात नाहीत. यासोबत तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा सोडले जात आहेत. जर तुम्ही गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे आणि तुमची गॅस कनेक्शनच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे तुम्हाला गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडके बहिणींनो, आता आपण गॅस कनेक्शनचे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडले जात आहेत त्याचीच माहिती सांगत आहोत. गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे तुम्हाला गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडले जात आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जर तुमच्या खात्यामध्ये जमा व्हावा असं तुम्हाला वाटत असेल, याच्या पाठोपाठ तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे जमा व्हावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पहा. पुढच्या 2 मिनिटांमध्ये वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी, यासोबत कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता सोडला जात आहे याची माहिती तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे पुढचे 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ सविस्तर पाहत चला, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहत होता, परंतु लाडक्या बहिणींनो, याच्या अगोदर तुम्हाला पैसे आलेले नव्हते. परंतु यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना पैसे सोडणं हे सरकारचं काम असतं, कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पैशांची गरज भासत असते. त्यामुळे लाडके बहिणींनो, या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला दिलासा मिळाला पाहिजे, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपली पाहिजे. बघा, राज्यातील भरपूर अशा लाडके बहिणी आहेत की त्या प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत हप्त्याची वाट पाहत असतात, परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना पैसे येत नव्हते. परंतु यापुढे तुम्हाला लाडके बहिणींनो महिनाभर वाट पाहायची गरज भासणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून एक नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे, एक निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या निर्णयाच्या अंतर्गत आता तुम्हाला 1 तारखेला पैसे मिळणार आहेत. तर तो निर्णय काय आहे, कशा पद्धतीने पैसे मिळणार आहे त्याची माहिती तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ वेळ काढून 2 मिनिटं पहा. सविस्तर व्हिडिओ पाहिला, सविस्तर माहिती पाहिली, तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना,
आता आपण सविस्तर पद्धतीने मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडला जात आहे, यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या बहिणींना कशा पद्धतीने सोडले जात आहेत याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो। गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत असाल, मार्च एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि तुमची भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत। पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची यादी सविस्तर वाचून दाखवत आहे। सविस्तर 16 जिल्ह्यांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा, लाडक्या बहिणींना सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या। परंतु अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागलेला आहे, कारण तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आज पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत। लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आता आपण पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची यादी सविस्तर वाचून दाखवत आहे। सविस्तर 16 जिल्ह्यांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहून घेऊयात, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर महत्त्वाची 3 कामे केलेली असायला पाहिजेत। ज्या ज्या लाडक्या बहिणीने महत्त्वाची 3 कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे सर्वात अगोदर सोडले जात आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणीने 3 कामे केलेले नसतील त्यांना पैसे सोडण्यात येणार नाही। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर आपण आता पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। 16 जिल्हे सविस्तर पहा, यासोबत ज्या बँकेमध्ये पैसे सोडले जात आहेत त्या बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। जिल्हे आणि बँकांची यादी पाहिली की तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा, लाडक्या बहिणींना ज्या ज्या बँकेमध्ये आणि ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत त्या जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सविस्तर पाहून घेऊयात। जिल्हे आणि बँका पाहिल्या की तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी नाही पाहिली की तुम्हाला दिलासा मिळून जाणार नाही आणि तुमच्या बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर आता आपण भरपूर वेळ घेतलेला आहे, यापुढे तुमचा वेळ घेणार नाही। तुम्हाला सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पहिल्या टप्प्यामधील जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। तर बघा, लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत। पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची यादी सविस्तर पाहून घेऊयात। सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पाहिली की तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात येत आहे आणि बहिणींच्या खात्यामध्ये कटाकट पैसे सोडले जात आहेत। बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। बघा, लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली आहे, यापुढे तुम्हाला वाट
वाट पाहायची गरज भासणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून तुम्हाला दिलासा मिळाला पाहिजे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपली पाहिजे. या दृष्टिकोनातून हे पैसे आता सोडले जात आहेत. तुम्हाला यापुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची यादी यासोबत उद्या दुसऱ्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमवणार आहेत. तर उद्याचे 12 जिल्हे आणि परवाचे जिल्हे सुद्धा आपण सविस्तर पाहणार आहोत. सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून दिलासा मिळून जाईल आणि भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा, लाडकी बहिणीनं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे आणि लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. परंतु लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर जिल्हे आणि बँकाच्या याद्या आपण पाहून घ्या. परंतु लाडक्या बहिणींना आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. त्या 36 जिल्ह्यामध्ये सरासरी 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात. तर या सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे हे पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जात असतात. तर सध्याच्या स्थितीला पहिल्या टप्प्याचं वितरण सुरू आहे. पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत. विचार करायला गेला तर तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा आधार कार्डच्या माध्यमातून सोडला जात असतो. म्हणजेच आधार कार्ड बँकेला लिंक असतं. त्या आधार कार्डच्या 12 अंकाच्या नंबरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे सोडले जात असतात. तर तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून हे पैसे आता सोडले जात आहेत. म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे सोडले जात आहेत. डीबीटीच्या माध्यमातून पैसे सोडत असल्यामुळे लाडके बहिणी आता खुश होत आहेत. लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे. सविस्तर पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमवून जातील. तुम्हाला यापुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणींना भरपूर वेळ घेतलेला आहे. आता आपण वेळ न घालवता जिल्हे आणि बँका सांगत आहोत. तर बघा, आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता 36च्या 36 जिल्ह्यातील सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये पुणे शहर, मुंबई शहर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर, सातारा, सांगली, यवतमाळ यासोबत नंदुरबार, नाशिक, नागपूर तर अशा पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि सोशल मीडियावरती सुरू असलेल्या चर्चांनुसार बहिणींच्या आता पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांमधील प्रतीक्षा संपवण्यात येऊ शकते. बघा बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, शासनाच्या माध्यमातून ऑफिशियल GR आता लवकरच येणार आहे. परंतु आता एक हप्ता नाही तर डायरेक्ट 2 हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये सोडले जाणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काळजी चिंता करण्याची गरज नाही. परंतु लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण करा. आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं नसेल तर ते करून ठेवा. यासोबत आधार कार्ड अपडेट केलेलं नसेल, म्हणजेच त्या आधार कार्डवरील नाव असेल, पत्ता असेल, फोटो असेल, तर अशा गोष्टी दुरुस्ती केलेल्या नसतील तर त्या सर्व गोष्टी दुरुस्ती करून ठेवा. सर्वात महत्त्वाचं, लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण करा. कारण KYC पूर्ण असलेल्या बहिणींच्याच खात्यामध्ये पैसे सोडण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. त्यामुळे KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की हप्ता कधी येणार. बघा, प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील 4 ते 5 दिवसांमध्ये पैसे सोडले जात असतात. आज एप्रिल महिन्याची 22 तारीख आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, पुढच्या 6 ते 7 दिवसांमध्ये पैसे येण्याची शक्यता आहे. लवकर पैसे येतील, काळजी करायची गरज नाही.